रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख भादेवो सागरी सुख भादेवो सागरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख भादेवो सागरी सुख भादेवो थोड़ा गेन मारो म्हणून विठ्ठली विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कादे निवार तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कादे निवार तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम
तयावरी भार तयावरी भार माया तयावरी भार सोडीला संसार सोडीला संसार सोडीला संसार सोडीला संसार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी भार माया तयावरी भार तयावरी भार माया तयावरी भार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साये अंगे सुख दुःख साये अंगे सुख दुःख साये अंगे सुख दुःख साये अंगे याने घ्यावे नाम याने घ्यावे काम याने घ्यावे नाम याने घ्यावे काम तिसे करणे त्याचे काम तिसे करणे त्याचे काम करणे त्याचे काम करणे त्याचे काम करणे त्याचे काम धावे चाले मागे धावे चाले मागे धावे चाले मागे धावे चाले मागे हे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे दुःख दुःख साये अंगे दुःख दुःख साये अंगे दुःख दुःख साये अंगे दुःख दुःख साये तुका म्हणे बोली म्हणे गो तुका म्हणे बोली विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे चाले मागे मागे धावे चाले मागे धावे मागे चाले मागे मागे दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे दुःख साये अंगे दुःख दुःख साये अंगे दुःख साये अंगे दुःख साये विठोबार कुमाई हरे विठोबा सोडीला संसार 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 माया तया परिवार माया तया परिवार मागे 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 दावे चाले मागे मागे दावे चाले मागे मागे दावे चाले मागे मागे माया तया वरी भार माया तया वरी भार दावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे धावे चाले मागे सुख दुःख साहे अंगे
दुःख झाले मागे मागे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे धावे झाले मागे मागे टाळी वाजवा भजन करा टाळी टाळी मोना पुंडलिक वरदारी भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सीताराम महाराज की जय गंगागिरी महाराज की जय नारायण महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुदेव रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की जय बोले भाई भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय सोडिला संसार संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे याने घ्यावे नाम तिसे करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे तुका मने भोळी विठ्ठल कृपेची गोवडी धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नॉर्मली को दे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला इथलं गेन द्या ना थोडासा वाढवा ना. गेन दिल्याने काय होतं स्पष्टता. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला. माता रामोमत पिता रामचंद्र स्वामी रामोमत सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालो नान्यं जाने नैव जाने न जाने. अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः. शबरीनाम कुलोत्पन्नं मारुतिर्नाम यस्य पिता माता रायर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिं. सेवेलागी सेवक झालो 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 सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अवेरो तुमच्या स्वामी तुकया देवा यावर सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद. चोपदारांना पुढे घेतो. जयांचे किनिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. श्री परम कृपालू परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम समर्थ जगदीश्वर समस्त वारकऱ्यांचं कुळदैवत आराधिदैवत महायुगपीठस्थ पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रभूच्या पावन चरण कमलांना वंदन. एक वचनी एक बाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम आदर्शाचा महामेरू आदर्शाचा महासागर आदर्श राजा कसा असावा आदर्श पिता कसा असावा आदर्श
प्रजा कशी असावी, आदर्श पुत्र कसा असावा, आदर्श मित्र कसा असावा, आदर्श बंधू कसा असावा, या सर्व आदर्शाचं महासागर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पवित्र चरणांना वंदन. रामभक्तांजली सुत पवन सुत महारुद्र बजरंगबलीच्या पवित्र चरणांना वंदन. ज्यांच्यामुळे भारतीय संस्कृती वंदनीय व पूजनीय झाल्याच्या सकल संतांच्या पवित्र चरणांना वंदन. प्रभुप्रिय मातृशक्ती एवं पितृशक्ती स्वरूपा मायबाप श्रोते सज्जन गुणीजन टाळकरी मंडळी पूजनीय महाराज मंडळी सर्वांच्या पवित्र चरणांना अभिवादन. गोमातेला वंदन, भारत मातेला वंदन. विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत कीर्तन रूपी सेवेकरता चिंतनासाठी घेतलेला अभंग देहुनिवासी जीवनमुक्त साधू, जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदामध्ये नित्य रममान असणारा महात्मा, वैराग्य राग रसिक सकल संतभूषण महाराष्ट्रभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा भगवंताची भक्त वत्सलता प्रगट करत असताना भक्ताचा महिमा दिग्दर्शित करणारा अभंग चिंतनाकरता घेतलेला आहे. भगवंताची भक्तवत्सलता व्यक्त करणारा अभंग आहे. वत्सलता शब्दाचा अर्थ होतो वात्सल्य, प्रेम. भगवंताचं भक्तावर असणारं प्रेम अभिव्यक्त करणारा अभंग चिंतनाकरता घेतला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं परिहार द्यायचा तो असा, आपल्या या प्रभू रामचंद्रांच्या पावन राम दरबारामध्ये प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरू योगीराज गंगागिरी बाबा यांच्या परमकृपेनं ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज बाबांच्या कृपाशीर्वादानं पवित्र अशी ही पुण्यसलीला गोदामाईच्या या पवित्र तीरावर वसलेलं हे सुंदर असं स्थान श्री क्षेत्र बाजाठण आज योगीराज गंगागिरी बाबा यांची जी धर्माची वैश्विक जबाबदारी आहे, गंगागिरी बाबांचं कार्य हे वैश्विक कार्य आहे आणि ती कार्य पाहण्यासाठी देखील तेवढ्याच व्यापक झालेल्या अंतःकरणाची गरज होती, जी पूज्य म्हणत रामगिरी महाराजांच्या रूपाने पूर्ण झाली. आणि पूजनीय रामगिरी बाबा यांची ही साधनास्थली या गोदामाईच्या पवित्र तीरावर प्रातस्मरणीय वैकुंठवासी शिवगिरीजी महाराज यांच्याही कृपाशीर्वादानं आपणा सर्वाचं प्रेमाचं स्थान, अत्यंत सोजवळ जीवन, अत्यंत प्रेमळ जीवन, सुस्वभावी जीवन, अजात शत्रुवत जीवन, वंदनीय सद्य महंत प्रेममूर्ती हरिशरणगिरीजी बाबा. अजात शत्रू कुणाला म्हणतात माहिती आहे का? की जगात त्याचा कोणीच शत्रू नाही, वैरी नाही. सगळ्यांशी सलोख्यानं वागणं, प्रेमानं वागणं, तेवढी नम्रता, तेवढी लीनता, भक्ती रसानं, भक्ती प्रेमानं ओतप्रोत भरलेलं अंतकरण म्हणजे हरिशरणगिरी बाबाचं जीवन आहे. अत्यंत सुस्वभावी जीवन, वाणीमध्ये अत्यंत गोडवा, सर्वांना धरून संन्यस्त जीवन आहे. नाम साधना आहे.
जीवनामध्ये भगवत निष्ठा आहे. भगवत निष्ठा आणि नाम साधना यामुळं या राम दरबाराला हे जे या ठिकाणी स्वर्गाचं स्वरूप प्राप्त झालंय, या ठिकाणी हे जे वृंदावनाचं स्वरूप प्राप्त झालंय, त्या पाठीमागं महाराजांची ते साधना आहे. महाराजांनी जंगल में मंगल बना दिया. एवढे आतमध्ये वास्तविक इकडे येण्याचे रस्ते कसे होते पूर्वी, आणि इतकं सुंदर हे स्थान. इथं आल्यानंतर थोडीशी देवगडची प्रचिती होती. तेवढंच स्वच्छ सुंदर, तेवढंच पवित्र, तेवढीच शांतता, तेवढीच मांगल्यता. असं म्हणतात ना, जिथं मांगल्यता असते, दिव्यता असते, रमणीयता असते, तिथं परमात्म्याचं वास्तव्य असतं. आणि परमात्म्याला वास्तव्य करण्याला भाग भगवत भक्ताच्या भक्तीनं पडत असतं. भगवान स्वतः म्हणतात ना, सकल भुवनामध्ये निर्धना असते धन्या निवसती हृदयेशाम हरि अपि निवसती हृदयेशाम भक्ती सूत्रोपनत्त हरि अपि निजलोकम सर्वथातो विहाय प्रविशती हृदयेशाम भक्ती सूत्रोपनत्त. भगवान देखील अशा भक्ता करता आपले वैकुंठाचं सुख सोडून त्या भक्ताच्या घरी येऊन वास्तव्य करतो. ज्या सुखाकारणी देव विडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य वैष्णव सदना. काय प्रसन्न वाटतं या ठिकाणी, किती प्रसन्नता आहे. रामप्रभूचा जन्मोत्सव आहे, राम दरबार आहे, आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी ज्यांचं जीवन काय वाचा मनानं पूर्णतः समर्पित झालेलं आहे, वंदनीय आमचे हरिशरण गिरीजी महाराज. इथं मागे एकदा आम्ही येऊन गेलो, आणि मागच्या वर्षी कीर्तन सेवेची तारीखही होती. महाराजांना तारीखही दिलेली होती, परंतु कीर्तन हे आज, आणि सकाळपासून प्रकृती ठीक नाही, आणि उद्यापासून ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी भव्य दिव्य भागवत कथेचं आयोजन, हजारोनी तिथं समाज जमलेला, मोठं नियोजन आयोजन. तब्येत आज ठीक नाही. महाराजांना मी फोन केला की जर रात्री आलो, प्रवास झाला, ते आणखीन प्रकृती थोडी ठीक राहणार नाही. उद्याचं त्यांचं नियोजन फार मोठं आहे, आणि एवढा खर्च त्यांनी जो 40-50 लाख रुपये खर्च केलेला, आणि पहिल्याच दिवशी आपण आजारी दिसलो तर त्यांचे सगळा उत्साह कमी होईल. महाराज म्हणे, थोडीशी महाराजांची नाराजगी झाली थोडीशी. ते समजून येऊ शकले. ते म्हणे आमचं काही नाही, आम्ही तर त्याच प्रवासात आहे, रोज नित्य प्रवास चालू आहे, नित्य कार्यक्रम चालू आहे. आता आपण माणसंच आहे, पण हे लोकाला कसं समजून सांगायचं. कंपनीतून कितीही चांगली गाडी काढली, थोडा वापर जास्त झाला की थोडंफार खराब होणारच. मशीन गरम झालं की काही एखादी वायर तुटती. पण मोठ्या अंतकरणानं, मोठ्या मनानं, अगदी त्यांनी तसं हृदयावर दगड ठेवला, कारण खूप इच्छा होती. त्यांचं प्रेम खूप आहे आमच्यावर. आणि ते म्हणे एक भेट तरी, म्हटलं जरी माझं आज येणं होत नसेल ना, तर मध्ये मी भेट देईल, पण पुढच्या वर्षी काही अडचण आली तरी कीर्तनाला उपस्थित राहील, सेवेला. आणि खरं म्हणजेच दुपारी पुन्हा प्रश्नच तयार झाला. सद्गुरू बाबा अचानक म्हणे, स्वामी संध्याकाळी कुठं कार्यक्रम आहे. म्हटलं काही गडबडी काय. म्हणलं बाबाजी राम दरबार महाराजांची इथं. बरं, आम्हाला उद्या कार्यक्रमाला शक्य होणार नव्हतं,
मग तुम्हाला उद्याचा कार्यक्रम ॲडजस्ट करावा लागेल. उद्या आमचा आंतरवालीला कार्यक्रम सकाळी. मग बाबांना आम्ही काही सांगत नाही, कारण त्यांच्या सेवेसाठी आपण आहे, आपलं महत्वाचं नाही. आंतरवालीचा कार्यक्रम आत्ता करून आलो आणि महाराजांना फोन, ते म्हणजे येऊ राहिले ना, पण म्हणले येणार नक्की. तो शेवगाव भागात कार्यक्रम करून इथं येता येता 7:30 वाजले. आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागली. परंतु असे काही मध्ये गतिरोधक असतात, ते सगळं सांगता येत नाही. आणि देवगडला वेळेत कीर्तनाला जायची देवगडची परंपरा आहे. 5 मिनिटं अगोदर बाबांचं सांगणं असतं. 7 ते 9 कीर्तन असेल ना, तुम्ही 5 मिनिटं अगोदर तिथं गेले पाहिजे. लोक वाट पाहत असतात. महाराजांचे कितीतरी फोन झाले, एरवी देखील महाराजांचे फोन येत असतात. महाराजांचं जीवन आम्ही अगदी खूप लहानपणापासून बघतोय. गोगलगावमध्ये असताना तेव्हापासूनचा, अगदी पहिल्यापासून सगळ्याला धरून जीवन, सगळ्याला धरून, कोणाला दुःख व्हायचं नाही, कोणावर राग व्हायचं नाही. म्हणजे साधूला राग येत नाही अशातला भाग नाही, पण रागून तोटाच होऊन जातो. कधी कधी साधूचा अंतकरणाला भाव समोरच्याला कळत नाही, विनाकारण गैरसमज होऊन जातात. परंतु हे सगळं सांभाळत निष्ठेनं महाराजांनी परमार्थ या ठिकाणी चालू ठेवला, ही साधना चालू ठेवली आणि त्याचं हे स्वरूप अत्यंत मंगलमय आणि प्रसन्न वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. जागेला प्रसन्नता साधूच्या तपश्चर्येत असते. लोकांचे बंगले काय कमी आहेत का? आम्ही आता कमालपूर मार्गे येत होतो, कोटी कोटीचे बंगले. बरं, मी म्हटलं कमालपूरनी तर कमालच केली. वास्तूही खूप मोठे असतात काही काही, परंतु काही वास्तूमध्ये उदासी दिसते, प्रसन्नता दिसत नाही. आणि त्या वास्तूमध्ये जर साधूचं येणं जाणं असलं, त्या परिवारामध्ये धार्मिकता असेल, तर नक्की तिथं प्रसन्नता निर्माण होते. जागेला प्रसन्नता आणि जागेमध्ये ते सामर्थ्य साधूच्या तपश्चर्येनं निर्माण होत असतं. आणि म्हणून या स्थानाला आता जी उपमा मिळाली, श्री क्षेत्र राम दरबार बाजाठा, याला क्षेत्रत्व प्राप्त झालं. क्षेत्रत्व कधी प्राप्त होतं? सामान्य भूमी आणि क्षेत्रामध्ये फरक काय? तर फरक असा आहे की सामान्य भूमीमध्ये केलेलं पाप, सामान्य भूमीमध्ये केलेलं पाप दोष घालवण्याचं सामर्थ्य ज्या भूमीला प्राप्त होतं त्याला क्षेत्र म्हणतात. आणि क्षेत्राला क्षेत्रत्व ज्यांच्यामुळं प्राप्त होतं त्यांना संत म्हणतात. विठाला विठाला महाराजांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये गोड असा हा भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. नुकतंच ज्यांचं आगमन झालं, खरं म्हणजे वंदनीय संदीप महाराज यांचा आमचा जुनाच परिचय, म्हणजे सांगायला हरकत नाही ना, सांगून मोकळं. आळंदीमध्ये आम्ही ज्या वेळेला संस्थेमध्ये होतो आणि अचानक संदीप महाराज, आम्ही त्या काळेगुरुजी आश्रममध्ये राहिलो होतो, तिथं ते आले. महाराजांचा स्वभावही अत्यंत प्रेमळ. त्यांनी परिचय दिला की आम्ही अशाशी बाजाटांच्या आहोत, आळंदीमध्ये राहण्यासाठी आलेलो आहे. मधुकरीची समस्या होती, बरोबर का? तर महाराजांना पहिली मधुकरी आम्ही आमच्या मधुकरीत घेतलेली होती. आणि अत्यंत गोड स्वभाव संदीप महाराजांचाही. आणि या परिसराला अशी संत मंडळी मिळाली, आपण भाग्यवान आहे. खरं ही सगळी कृपा सद्गुरू गंगागिरी बाबा, नारायणगिरी बाबाची कृपा या परिसरावर. आणि ज्यांनी धर्माविषयी, हिंदू वैदिक सनातन धर्माविषयी प्रखर भूमिका सध्या जी देशामध्ये मांडलेली आहे, पूजनीय महंत रामगिरीजी महाराज. आजच मला असं वाटतं 4 वाजता महाराज या ठिकाणी येऊन गेले आणि इथलं वातावरण पाहून अतिशय प्रसन्न झाले, मन प्रसन्न झालं त्यांचं.
साधू सेवेनं प्रसन्न होत असतो, साधू साधनेनं प्रसन्न होत असतो, साधू भक्तीनं प्रसन्न होत असतो, साधू प्रतिष्ठेने प्रसन्न होत नाही. आणि म्हणून साधूला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल आपल्या जीवनामध्ये साधूची सेवा महत्वाची. येत सेवा आधार म्हणता. कोणालाही प्रसन्न वाटावं असं हे स्थान निर्माण झालं. पहा, हे स्थान निर्माण होण्याच्या अगोदरची इथली परिस्थिती आपल्यालाही माहीत असेल. कोणी कल्पनाही केली नसेल की या स्थानावर अशा या निर्जन ठिकाणी आतमध्ये एवढं हे मंगलमय स्वरूप या ठिकाणी निर्माण होईल, असं हे दिव्य स्थान राम दरबाराचं निर्माण होईल. कल्पनाही नसेल. पण असं स्थान ज्या ठिकाणी निर्माण होत असताना ती जागा सामान्य नसते, ती पूर्वीच तेवढी पवित्र जागा असते, पवित्र स्थान असतं. कोणीतरी महात्म्यानं पूर्वी कधीतरी या गोदामाईच्या किनारी या स्थानावर तपश्चर्या केलेली असेल. म्हणूनच प्रभू रामचंद्रांनी देखील इथं नारायण बाबा नावाचे या जागेवर होऊन गेले. संसारी होती पण ताकदवान होती, शक्तिवान होती. ती काय कल्पना आम्हाला नव्हती. त्याशिवाय स्थानालाही असं अशी दिव्यता प्राप्त होत नसते. माऊली वर्णन केलं ना, गोदा तटे निर्मळे देव देवतांची रावळे संत महंत मिळे दिवस जाय सुखासा. या गोदामाईच्या तीरावर अनेक महात्म्यांनी तपश्चर्या केलेली. आणखीन असे अनेक स्थान असतील, अज्ञात आपल्याला त्याची कल्पना नाही, पण सिद्ध स्थान आहे. पैकी राम दरबाराचं देखील हे एक सिद्ध स्थानच आहे. विठाला आणि आपल्या या राम दरबारामध्ये चालू असलेला हा राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा भक्ती उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी हा संपन्न होतोय. या महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच वंदनीय पूजनीय महाराज मंडळी, गायक मंडळी, मृदंगाचार्य, विनेकरी, परिसरातील सर्वच गुणीजन टाळकरी मंडळी, सर्वांच्या गोड अशा उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय. माता भगिनी, पुरुष मंडळी, तरुण मंडळी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वांच्या उपस्थितीने या उत्सवाला मोठा गोडवा प्राप्त झालेला आहे. एवढं सगळं काम महाराजांनी इथं केलं. खरं ज्यांनी हे महान परमार्थिक कार्य या ठिकाणी व्हावं याकरता भूमिदान दिली, त्या आईसाहेबांकरता, त्या नानींकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचंही तेवढं समर्पण आहे. पार्वताबाई, पूजनीय पार्वताबाई, नाना पाटील भराडे, नाना पाटील भराडे यांचं हे महान असं योगदान आहे. तुमची अमर कीर्ती झाली. स्वतः करता जगणारी माणसं काय कमी आहेत काय? पण हे समर्पण, हे जे तुमचं दान झालं ना, हे सत्पात्री दान झालं. पहा, सत्पात्री दानाची दखल जगाचा मालक घेत असतो. त्यामुळे तुमची जी कीर्ती झाली ही अमर कीर्ती झाली. पहा, प्रभू रामचंद्रांची कृपा तुमच्या जीवनामध्ये सतत तुम्हाला प्राप्त होत राहील आणि पुढचाही प्रभाव तुमचा नक्कीच चांगला होणार आहे. विठ्ठला विठ्ठल. महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी झालं. जन्म माता पित्यांच्या घरी एका गावामध्ये एका घरी घेतलाय आणि परमार्थाकरता या हिंदू धर्माकरता संपूर्ण जीवन समर्पित केलं. ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पांढरे कपडे लाल झाले म्हणजे संन्यासी झाले असंही नाही आहे. संन्यास्त जीवन महाकठीण जीवन आहे. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर लक्षात येतं ते तसं नाही करणार.
ज्या वेळेला ती दीक्षा होते, पंचसंस्कार दीक्षा होते, अवधूत दीक्षा होते, दिगंबर दीक्षा होते, आणि ती दीक्षा देत असताना त्या साधकाचं समर्पण आणि त्या दीक्षेमध्ये असणारी कठीणाई हे पाहिल्यानंतर चांगल्याचा थरकाप होतो. दीक्षा पाहिल्यानंतर ज्यांनी पाहिली असेल दिगंबर दीक्षा त्यांच्या लक्षात येईल. अक्षरशः ती दीक्षा देताना काही ना ती दीक्षाही सहन होत नाही. बीपी शुगर असते तर काही गेलेत त्यामध्ये. संन्यासी जीवन दिसतं तेवढं सोपं नाही आहे. संपूर्ण समर्पण त्यासाठी असावं लागतं, त्याग असावा लागतो. महात्मे प्रपंचामध्ये वावरताना दिसतात, फिरताना दिसतात, परंतु या मायेपासून प्रपंचापासून त्यांचं जीवन अलिप्त असतं. साधूची व्याख्या करत असताना व्याख्या केली, माया जिसको नचाती है उसे जीवात्मा कहते. माया जिसको नचाती उसे जीवात्मा कहते, माया को जो नचाता है उसे परमात्मा कहते, और माया के बीच रहकर जो अलिप्त रहता है उसे महात्मा कहते. विठाला विठाला आणि म्हणून असे जे स्थान आहेत, हे स्थान आपल्या परिसराकरता म्हणजे या परिसरातील भक्त मंडळी करता हे पुण्याचे स्थान आहेत. मग महाराजांनी केलेली तपस्येचे साधन स्तरी असेल, महाराजांचं स्थान असेल, वा हे स्थान आपण भाग्यवान मंडळी. या परिसरातली मंडळी भाग्यवान आहे. साधूच्या गावी जन्म घ्यायलाही पुण्य लागतं, साधूच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्यच असावं लागतं. पद्मपुराणामधला श्लोक आहे, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं चलपते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत महमदांधकार नाशं विधायहि तदोदये ते विवेक. बहुजन्म समर्जितेन भाग्योदयेन, जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं, तेव्हा अशा संतांचं सानिध्य मिळतं. हा परिसरच इतका भाग्यवान आहे. इकडं श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आहेत, इकडं गंगागिरी बाबा आहेत, आणि जवळून वारी महाराष्ट्राची जिला गंगा म्हणतात ती गोदामाई आहे. आणि या दोन महान महात्म्यांच्या कृपाछत्राखाली वास्तव्य आपल्या या परिसराचं आहे. आपले भाग्याचं वर्णन करणं कठीण आहे. महाराजांनी मगाशी येते आता सांगितलं की सर्वांचं सहकार्य या कार्यकर्ता लागतं. एवढं मोठं बांधकाम करणं ही सोपी गोष्ट नाही. घराच्या 2 पत्रे बदलता येत नाही. आणि एवढं त्यासाठी महाराजांचे परिश्रम, रात्रंदिवस पळपळ. हां, साधना तर आहे पण रात्रंदिवस धावपळ आहे. भक्तांचंही सहकार्य, भक्तही सहजासहजी सहकार्य करत नाही बाबा. त्यांच्या 10 वेळा पण जावं लागतं, श्राद्धाला हजेरी लावावं लागते, लग्न असेल तर अगोदर भेट द्यावी लागते. नाही दिले तर म्हणते मग ती महाराज किती विद्वान आहे, त्या गीतेच काय घेणं देणं नाही, आमच्या कार्याला नाही. मग ती आमच्या कार्याला नाही मग अशी कुठं महाराज असते. पण एवढं सुंदर स्वरूप या ठिकाणी निर्माण झालं ना, खरंच महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी जे दान होत आहे ना ते खऱ्या अर्थानं सत्पात्री दान आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, दातव्यमिति यद्दानं दीयते उपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकम स्मृतम. हे सात्विक दान. विठाला विठाला विठाला. या भक्ती उत्सवातील आजची ही 2य दिवसाची कीर्तन सेवा आणि सेवेच्या निमित्तानं अभंग जगद्गुरु तुकोबरायचा भगवंताची भक्त वत्सलता वर्णन करणारा अभंग आहे. भक्त वत्सलता शब्दाचा अर्थ होतो भगवंताचं भक्तावर असणारं प्रेम, वात्सल्य. या वत्सलतेमध्ये 3 प्रकार केले. एक आहे कुटुंब वत्सल, दुसरा आहे जगत वत्सल, तिसरा आहे भक्त वत्सल. कुटुंब वत्सल कोणाला म्हणतात? आपल्याच कुटुंबावर प्रेम करणारा वर्ग, त्याला काय म्हणतात? कुटुंब वत्सल. भलं त्या कुटुंबानं, त्या प्रपंचानं त्याला धक्के जरी दिलेले असले, प्रपंचातून दुःख जरी मिळालं असलं, तरी त्या
प्रपंचावरचं त्या संसारावरचं त्याचं प्रेम थोडंही कमी होत नाही, त्याला कुटुंबवत्सल म्हणतो. आळंदीमध्ये सुरुवातीला आम्ही वास्तव्याला होतो. थोडा आवाज आहे. सकाळी सकाळी एक सद्गृहस्थ आश्रममध्ये आलेले आहेत. मोठमोठे रडायला सुरुवात केली, तोंड जोडायला लागली. तोंड जोडणं माहिती आहे तुम्हाला? तो आवाज ऐकू आला, बाहेर आम्ही धावत आलो. काय झालं बा, कोण आलंय, कोण रडतंय? बघितलं, एक वयस्कर सद्ग्रस्त आहे, रडतायत. विचारलं, बाबा काय झालं तुम्हाला? म्हणे, बुवा तुम्हाला कसं सांगावं? त्या आळंदीमध्ये महाराज म्हणेल बुवा म्हणण्याची पद्धत आहे. बुवा तुम्हाला कसं सांगू? म्हणलं, बाबा तुम्ही जर आम्हाला सांगितलं नाही आम्हाला कसं कळणार तुम्हाला काय झालं ते? काय झालं ते सांगा. त्यांनी सांगितलं, बुवा कालच पोटच्या पोरानं लात मारून घराबाहेर काढलं. या शकीरा एक आळंदी पंढरपूरला भरपूर असतात. म्हणलं, का तुम्ही त्याला काही दिलं नाही का? म्हणे, दिलं नाही का? लहानाचं मोठं केलं, त्याचं शिक्षण केलं, कॉलेज केलं, नोकरी लावून दिली, छोकरी पाहून दिली, व्यवसाय टाकून दिला. एवढंच नाही, तिजोरीची चावी सुद्धा त्याच्या हातात दिली. म्हणलं, इथं चुकलं. दिली ना चावी, मारली ना तुम्हाला लात? म्हणे, म्हणणं मग इथंच राहा आळंदीमध्ये, बेस कमी कर, इथंच आळंदीमध्ये राहा, 2 टाईम माऊलीचं दर्शन घ्या, रोज ज्ञानेश्वरी वाचा. ती म्हणे, सगळी वाचायची का? सगळीने कमीत कमी 5 ओव्या तर वाचताना रोज. तुमच्या मुलानं तुम्हाला लात मारून घराबाहेर काढलं ना, मग तुम्ही तिकडे लात मारा ना. ते पण म्हणलं, पण काय? म्हणे, काही झालं तरी पोरचं पोरग आहे. म्हटलं, मग तिकडंच मारा. संसाराचे धक्के बसत असताना देखील ज्याचं संसारावरचं प्रेम कमी होत नाही त्याला कुटुंबवत्सल म्हणतात. विठाला विठाला वाढावी संतान, गृही व्हावी धनधान्य, अज्ञानाची भक्ती चिती संपत्ती, तयाची चित्ती देव कैसा. कुटुंबवत्सल. दुसरा वर्ग आहे जगतवत्सल, जगावर प्रेम करणारा वर्ग. हा वर्ग संतांचा आहे. संतांचं जगावर प्रेम असतं. किती प्रेम असतं? वैकुंठी जावया तपाचे सायास. वैकुंठ प्राप्त होण्याकरता तपाचे सायास करावे लागतात. सहजासहजी जीवाला वैकुंठ प्राप्त होत नाही. नामदेव महाराज म्हणतात ना, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी तपस्या करावी लागते, भक्ती करावी लागते, साधना करावी लागते, तेव्हा त्या जीवाला वैकुंठाची प्राप्ती होते, भगवत प्राप्ती होते. ती भगवत प्राप्ती होणं सोपी गोष्ट नाही आहे. नामदेव महाराज म्हणतात, देवाने जरी आमच्या जीवनामध्ये कृपा केली असेल, आम्हाला जरी भगवत प्राप्ती झाली असेल, वैकुंठ प्राप्ती झाली असेल, त्यासाठी आम्ही तेवढी साधना केली, तेवढी तपश्चर्या केली. प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक युगामध्ये त्याची भक्ती करत आलो. चौयुगाचा भक्त नामा जन्मोजन्मीच्या भक्तीनं, तपश्चर्यानं जीवाला वैकुंठ प्राप्ती होते. या संतांना वैकुंठ प्राप्त झालं. वैकुंठ प्राप्त झालेलं असताना ज्या वेळेला संतांनी जगाकडे दृष्टिक्षेप टाकला, संतांच्या लक्षात आलं तुमचा आमचा उद्धार व्हावा, आपलं दुःख दूर व्हावं म्हणून हे संत महात्म्यांनी वैकुंठ सोडलं आणि या मृत्यूलोकात अवतार घेतला. आम्हाला शाश्वत सुख प्राप्त व्हावं म्हणूनच म्हणा म्हटलं, उद्धाराया आले
उद्धाराया आले दीनजना. हे संत तुमच्या आमच्या उद्धारा करता या मृत्यू लोकात अवतीर्ण आले. बरं आले आपल्या उद्धारा करता, पण जगानं काय साधूला सुख दिलं का? ज्ञानोबरायांच्या मात्या पित्यांना विठ्ठलपंत रुक्मिणी मातांना देहांत पाहिजे तर घ्यावा लागला. संन्यासाची मुलं म्हणून हिनवलं गेलं. जगद्गुरु तुकोबरायचा गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवला. तुकोबरायांचं जीवन बदनाम व्हावं म्हणून गणिकेला डोंगरावर पाठवलं. बोरटीच्या काठीखाली तुकोबरायला मारला. नाथ महाराजच्या अंगावर येऊन 108 वेळा येऊन थुंकला. हे साधू आले आपल्या उद्धाराकरता, आपल्या कल्याणाकरता. जगानं साधूला दुःख दिलं. जगानं दुःख दिलेलं असताना देखील साधूने जगाच्या सुखाचीच प्रार्थना केली. का तर संत हे जगत वत्सल आहे. पसायदान म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पसायदान? काय व्याख्या आहे पसायदानाची? तर पसायदानाची व्याख्या केली, विश्वात्मक देवाकडे विश्वाच्या कल्याणाकरता विश्वा एवढ्या व्यापक झालेल्या अंतःकरणांनी केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. जगाच्या कल्याणाकरता साधूच्या सानिध्यात चोर जरी आला, डाकू जरी आला तरी साधूने त्याचं कल्याणच केला. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक दृष्टांत सांगितला जातो. रामकृष्ण परमहंस, स्वामी रामकृष्ण परमहंस एकदा स्वामी विवेकानंदांना म्हणाले कि स्वामी जी आपको शिकागो के लिए निकलना है. विश्व धर्म परिषद भरली होती शिकागो या ठिकाणी आणि स्वामी विवेकानंदांना त्या परिषदेकरता जायचं होतं. तेव्हा रामकृष्ण परमहंस स्वामीजींना म्हणे, स्वामी जाने से पहले व आने के बाद एक बार आप कलकत्ता जाकर संत पवन हरी महाराज का दर्शन कर लो. कामाच्या व्यस्ततेमुळे स्वामीजी काही जाणं झालं नाही. स्वामीजी विदेशात गेले. ती विश्व धर्म परिषद गाजवली. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणून विश्व बंधुत्वाची भावना सगळ्या जगाला दिली. स्वामीजी यावेळेला त्या परिषदेकरता निघाले होते. त्यावेळेला अंगामध्ये भगवे कपडे, भगवा फेटा, पायामध्ये विदेशी चप्पल घातली होती. स्वामीजीला कोणीतरी विचारला, स्वामी जी आपसे एक बात पूछूं? बोले पूछ सकते हो. आपने तो कपड़े देसी पहने लेकिन चप्पल विदेशी पहनी, आपने ऐसा क्यों किया? स्वामीजी ने गोड उत्तर दिलं. म्हणजे भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय पोशाख आदर्श आहे म्हणून अंगावर परिधान केला. विदेशी संस्कृतीची जागा पायाखाली म्हणून चप्पल पायात घातली. धर्म परिषद गाजवली. एका संन्याशानं भारताचं नाव जगामध्ये मोठं केलं म्हणून भारतामध्ये देखील त्यांचं दिव्य भव्य स्वागत करण्यात आलं. स्वामीजी जेव्हा भारतात आले त्यावेळेला स्वामीजींना स्मरण झालं की महाराजांनी कलकत्त्याला पवन हरी महाराजांच्या दर्शनाकरता जायचं सांगितलं होतं. म्हणून आल्यानंतर स्वामीजी पहिले कलकत्त्याला गेले पवन हरी महाराजांच्या दर्शन करण्याकरता. तिथं गेल्यानंतर त्यांना असं कळालं की ज्यांचं आपल्याला दर्शन करायचं आहे, काही दिवसापूर्वीच त्यांनी देह ठेवला. वाईट वाटलं, डोळ्यात अश्रू आले की गुरु महाराजांची आज्ञा होती आणि मी वेळेत पूर्ण करू शकलो नाही. कधी कधी आपल्या गुरु महाराजांनी काही आज्ञा केली की ती त्याच वेळेत पूर्ण केली पाहिजे. काय सांगता येईल, काय लाभ होईल. वाईट वाटलं. तिथं काही शिष्यमंडळी होती. स्वामीजींनी त्या शिष्यमंडळीला विचारलं महाराजांचा स्वभाव कसा होता, कुठं बसत होते, कुठं राहत होते, कशी साधना करत होते. तेव्हा त्या शिष्याने सांगितलं, महाराज हमारे गुरु महाराज यहाँ नित्य दिन जप करते थे. हर दिन हजारों भगत उनके दर्शन के लिए आते थे. यहाँ बैठते थे, यहाँ जप करते थे, यहाँ साधना करते थे, यहाँ प्रवचन करते थे. बड़ा ही सरल स्वभाव पवन हरी महाराज का था. सिद्ध महात्मा थे. स्वामी विवेकानंदांनी त्याला विचारलं, बाबा मग त्यांच्या जीवनातला एखादा प्रसंग तरी मला सांग. तेव्हा त्यानं सांगितलं, महाराज स्वामी जी हमारे गुरु महाराज एक बार आश्रम में सो रहे थे
और रात का समय था तो चोर आश्रम में घुस गए। चोरों ने वहाँ का उस चोर ने सारा सामान चोरी किया, गठड़ी बांधी और कंधे पे लेके भाग रहा था। महाराज जी नीचे सो रहे थे। भागते समय उस चोर का पैर हमारे गुरु महाराज को लग गए तो महाराज जाग उठे। उठले, महाराज धिप्पाड शरीर होतं त्यांचं। चोरांनी पाहिलं ते गाठोडं तिथं टाकलं, पळायला सुरुवात केली। पाहून हरी महाराज ते गाठोडं घेतलं आणि त्या चोराच्या पाठीमागे लागले। तो चोरांनी पाहिलं की महाराज आपल्या पाठीमागे पळतायत, ते ठीक आहे, पण गाठोडं कशासाठी घेतलं? अखेर महाराजांनी पळत जाऊन त्याला पकडलं, त्याची कॉलर धरली, त्याला शांत केलं। आपल्या उपरणाने त्या चोराचा घाम पुसला। चोराचा घाम पुसला, पण चोराला डबल आला, कारण त्याच्या जीवनात हा पहिलाच प्रसंग होता। महाराजांनी विचारलं, अरे बाबा किती पळतोस, किती घाम आला तुला? पळतोस तर पळतोस, गाठोडीतच ठेवलं का? चोराने हात जोडले, म्हणजे महाराज खरं सांगू का, ते माझं नाही, ते तुमचंच आहे, मी एक चोर आहे। पवन हरी महाराज म्हणतात, मी विचारलं तुला तू चोर आहे? साधूचा स्वभाव, सरळपणा। ज्या अर्थी तू हे घेऊन चालत यार, तुला याची आवश्यकता आहे, मला काय आवश्यकता आहे? घेऊन जा। ते चोरांनी पाय धरले महाराजांची, क्षमा करा महाराज, आसूचा अभिषेक केला। स्वामीजी म्हणतात, मग ते चोराचं पुढं काय झालं? ते शिष्यानं सांगितलं, तो चोर पुढं महात्मा झाला साधूच्या संगतीत, आणि महात्मा झाला। हो, मग सध्या कुठे आहे? म्हणजे सध्या हा काय तुमच्या समोर तेच सांगतोय सगळं। साधूच्या सानिध्यात चोर जरी आला तरी साधूने त्याचं कल्याण केलं, त्याचं कारण साधू जगत वत्सल आहे। विठाला तिसरा वर्ग भक्त वत्सल, हा देवाचा, देव भक्त वत्सल आहे। देवाचं भक्तावर प्रेम आहे, देव भक्तावर प्रेम करतो। देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो, कशा भक्तावर प्रेम करतो? तुकोबरा म्हणतात, ज्या भक्तांनी संसार सोडलेला आहे अशा भक्तावर जगाचा मालक प्रेम करतो। अभंगाचं प्रथम, सोडिला संसार, 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 वरी हार धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, मागे वरी भार, माया दयावरी भार, Sorry,
तुकोबराय म्हणतात ज्या भक्तानं संसार सोडला त्या भक्तावर जगाचा मालक प्रेम करतो. काही साधक मंडळी म्हणली तुकोबराय तुम्ही असं म्हणता ज्या भक्तानं संसार सोडला त्या भक्तावर जगाचा मालक प्रेम करतो. मग आम्हाला सांगा अर्जुनानं कुठं संसार सोडला होता? अर्जुनावर जगाच्या मालकाचं प्रेम नव्हतं. माऊली म्हणतात ना देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. अर्जुनावर प्रेम केलं नाही. नामदेव महाराजांनी कुठं संसार सोडला होता? वयाच्या 5व्या वर्षी जगाच्या मालकांना नैवेद्य खाल्ला. नाथ महाराजांनी कुठं संसार सोडला होता? 36 वर्ष जगाचा मालक राबला नाथांच्या घरी. आणि तुम्ही म्हणता ज्या भक्ताने संसार सोडला त्या भक्तावर जगाचा मालक प्रेम करतो. नेमकं कोणता संसार सोडला तो भक्ताने? द्या तुमच्या संसार शब्दाची नेमकं व्याख्या काय आहे? तुकोबराय म्हणतात संसार शब्दाचे तसे अनेक अर्थ शब्दकोशामध्ये आहे. अहंकाराला संसार म्हणतात, विषयाला संसार म्हणतात, जन्म मरणारा संसार म्हणतात. श्रीमद आदिशंकराचार्य म्हणतात ना पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. कुटुंबालाही संसार म्हणतात पण या ठिकाणी अर्थ करायचा संसार शब्दाचा आसक्ती. संसाराची आसक्ती ज्या भक्ताने सोडली त्या भक्तावर जगाचा मालक प्रेम करतो. संसाराची आसक्ती सोडणं म्हणजे संसाराशी संबंध मी आणि माझेपणा सोडणं. संसार संबंधी मी आणि माझेपणा हाच दुःखाला कारणीभूत आहे. तुकोबराय म्हणतात ना बहुभार पडियेला शिरे बहुभार पडियेला शिरे माझे माझ बरे उघड्या नगविलो जोरी घरच्या घरी चालत घरच्या घरी चालत जीवाला जे दुःख भोगावं लागतं ते मी आणि माझेपणा यामुळंच. आपल्याला संसार दुःख देत नाही, संसाराची आसक्ती दुःख देते. आपल्याला आपलं घर दुःख देत नाही, घराची आसक्ती दुःख देते. आपल्याला आपलं धन दुःख देत नाही, धनासक्ती दुःख देते. 2 मित्र होते, रावसाहेब भाऊसाहेब शेतात काम करत होते. भाऊसाहेबांनी पहिलं घराला आग लागली, ओरडायला सुरुवात केली वाचवा कोणीतरी मदतीला या, घराला आग लागलेली आहे. शेजारच्या शेतामध्ये रावसाहेब काम करत होता. इथले सोडून बरं. रावसाहेब पळत आला म्हणे ए काय झालं ओरडायला? त्यांनी ओरडू नाही तर काय करू, घराला आग लागलेली, पाणी आण, विझवण्याचा प्रयत्न कर, मला मदत कर. तो ओरडणं बंद कर. म्हणे काय झालं? तुझ्या पोरानं कालच विकलंय ते. मला सांगा भाऊसाहेब आता ओरडन का? भाऊसाहेब म्हटलं अरे मग अगोदर सांगायचं ना, मला वाटलं माझंच. इतक्यात बाळू आलेला आहे. बाळू म्हणला हो बाबा तिकडे घराला आग लागली, खुशार गप्पा मारता, पाणी आणा, विझवण्याचा प्रयत्न करा. भाऊसाहेब म्हणलं बाळू अरे घर विकलंय ना तू? म्हणे विकायची फक्त चर्चा झाली, अजून विकलेलं नाही. मला सांगा भाऊसाहेब आता आसन का? घर तेच आहे. ज्या वेळेला कळालं माझं राहिलं नाही त्यावेळेला आनंद आला, आणि ज्या वेळेला कळलं माझं आहे त्यावेळेला दुःख झालं. घराने दुःख दिलं नाही, माझेपणा नाही कळलं. दुसरं उदाहरण सांग. वैजापूरमध्ये ATM फुटलं आणि ATM मधून 4 लाख रुपये चोरीला गेले. किती गेले? 4 लाख. तुमच्यापैकी कोण कोण नाही जेवलं बरं त्या दिवशी? काय प्रश्न केला तुम्ही? तिकडे ATM फुटलं ना आमचं न जेवण्याचा काय संबंध आहे? ते एकदम गुरुजींनी मुलांना प्रश्न केला वर्गामध्ये. म्हणे मुलांना वैजापूर ते संभाजीनगर 60 किलोमीटर अंतर, तर माझं वय किती?
बाळू हुशार होतं, बाळून बोटवर गेलं म्हणे गुरुजी मी सांगतो. म्हणे सांग बाळू. म्हणे गुरुजी नक्की तुमचं वय 40 असलं पाहिजे. गुरुजीला आश्चर्य वाटलं, एवढं बरोबर कसं उत्तर दिलं त्या बाळूनं. गुरुजी म्हणे बाळू एवढं बरोबर उत्तर कसं दिलं. म्हणे सोपं आहे गुरुजी, माझ्या भावाचं वय 20 वर्ष, तो हाफ मॅड म्हणे, तुम्ही 40 वर्षाचे. ते अंतराचं तुमचं वयाचं काय समज, तिकडे ATM फुटलं आमचं न जेवण्याचं काय समज. पण सकाळी ही 100ची नोट खिशात टाकली, गावात गेलो, 4 जण भेटले म्हणे पाटील चहा पाजला, खिशात हात घातला तर 100ची नोट नाही. खिसा वरचा खिसा पाहिला, खालचा खिसे पाहिले, गाडी उभा केली, तिथं जाऊन पाहिलं पैसे काय कुठं दिसत नाही. काही गाडीला किक मारली, आता किक नाही बटन आहे. घरी धावत पळत गेला, कॉटवर पाहिलं, बाकीचे खिसे पाहिले, इकडं तिकडं पाहिलं, 100ची नोट काय दिसायला तयार नाही. बायकोला विचारलं का ग 100ची नोट पाहिली का. तिनं भलतंच उर केलं, तुमच्या पैशाच्या खिशात काय मी हात घालते का, मला काय करायचं तुमच्या पैशाचं, मी दिवसभर मरते, तुम्हालाच हिंडायला लागतं, तुम्हालाच पैसे लागते, मी कधी यापूर्वी पैसे काढले का तुमचे. तो म्हणे नसलं पाहिले तर नाही म्हण, पण डोकं उठवू नको. सरळ सांग मी पाहिले नाही. किती हरवले त्याचे 100, संध्याकाळपर्यंत गोड लागलं नाही. आणि तिकडे 4 लाख गेले ते ATM मध्ये, त्याचं काहीच वाटलं नाही. 100 गेलं त्याचं दुःख. मग पैशाने दुःख दिलं की माझ्या पैशाने दुःख दिलं. ते 4 लाख माझे नव्हते ना, माझे किती होते 100. मग धनाने दुःख दिलं नाही, माझ्या धनाने. हे मी आणि माझे याला आसक्ती म्हणतात. ही आसक्ती दुःखाला कारणीभूत आहे. आणि ज्या भक्तांनी या संसाराची आसक्ती सोडली त्या भक्तावर जगाचा मालक प्रेम करतो. महाभारताचं युद्ध होतं, समोर आलेलं, आणि दुर्योधन द्वारकाधीशांकडं मदत मागण्याकरता गेलेला आहे. अर्जुन आला, भगवंताच्या चरणाजवळ बसले. द्वारकाधीशांनी डोळे उघडले आणि अर्जुनाकडे पाहिलं. म्हणे अर्जुना कधी आलास. म्हणे आत्ताच आलो देवा. मागून आवाज आला, आम्ही पण आलोय. द्वारकाधीशाने पाहिलं, दुर्योधना तू कधी आला. म्हणे अर्जुनाच्या अगोदर. कशा करता आला. म्हणे द्वारकाधीश सगळ्या जगाला माहिती आहे, उद्यापासून महाभारताचं युद्ध प्रारंभ होणार आहे, मदत मागण्याकरता आलोय. द्वारकाधीशाने सांगितलं ठीक आहे, ज्या नारायणी सेनेच्या बलावर मी त्रैलोक्य जिंकलं, ती नारायणी सेना एका बाजूला असेल आणि मी एका बाजूला असेल, मी शस्त्रही धरणार नाही. मागा काय मागायचं अर्जुना माग. दुर्योधन म्हटलं द्वारकाधीश अगोदर मागण्याचा अधिकार माझा आहे, मी अगोदर आलाय. द्वारकाधीश म्हणतात मी अर्जुनाला अगोदर पाहिलाय. वाद झाला. मोठी माणसं कायद्यात बसवायचं असलं कशी बसवतात. पहाटे सुद्धा कार्यक्रम उरकतो कायद्यात बसवायचं असल्यावर. द्वारकाधीशाने सांगितलं दुर्योधना मला सांग, भाऊ भाऊ ज्या वेळेला वायली निघतात, बाजूला निघतात, त्यावेळेला पहिला वाटा उचलण्याचा अधिकार कोणाचा असतो, मोठ्याचा का लहान्याचा. इकडं कसं आहे हा लहान्याचाच आहे ना, सगळीकडे सारखंच आहे. मग मला सांग दुर्योधना तुझ्यामध्ये ना अर्जुनामध्ये लहान कोणी. म्हणे अर्जुन मागण्याचा अधिकार त्याचा. बरोबर कायद्यात बसवला. एक चारोळी वाचली होती महाराज, मला खूप आवडली. ती चारोळी अशी होती, या जगामध्ये वेड बनून जगण्याचे खूप फायदे. या जगामध्ये वेड बनून जगण्याचे खूप फायदे, त्याचं कारण शहाण्यासाठी खूप कायदे. कळेल त्याला. वेड म्हणलं की सगळं सुट. अर्जुना माग काय मागायचं. दुर्योधनाने विचार केला, जर अर्जुनाने नारायणी सेना मागितली तर याला सांगू तू तिकडच जा, कारण हा शस्त्र धरणार नाही, फार फार तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगेल, म्हणजे प्रवचन करणार आहे, तिथे युद्ध करायचं. अर्जुनाने सांगितलं द्वारकाधीश मी हरलो तरी तू हवायस, मी जगलो तरी तू हवायस, मी जिंकलो तरी तू हवायस, मी मेलो तरी तू हवायस, माझा जय झाला तरी तू हवायस आणि पराजय झाला तरी तू हवायस, मला फक्त तू हवायस. याला म्हणतात आसक्तीरहित संसार. आणि असा संसार ज्या भक्ताचा असतो त्या भक्तावर जगाचा मालक प्रेम करतो. तो कोपरा म्हणतात सोडीला संसार माया तयावरी फार,
देव अशा भक्तावर प्रेम करतो. देव भक्तावर प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो? भक्ताच्या जीवनात काही संकट आले, दुःख आले तर त्या दुःखापासून त्याचं रक्षण व्हावं म्हणून परमात्मा जगाचा मालक त्याच्या पाठीमागं पुढं सारखं धावतो. अभंगाचं दुसरं चरण. धाव चाले मागे मागे, धाव चाले मागे मागे, धाव चाले मागे मागे, धाव चाले मागे मागे, दुःख येत असेल तर जगाचा मालक त्या भक्ताचं रक्षण करण्याकरता त्या भक्ताच्या पाठीमागं पुढं मागे पुढे उभा. आलिया गादानी वाराया, आलिया गादानी वाराया, आलिया गादानी वाराया, आलिया आलिया आघात निवाराया. जे आघात भक्ताच्या जीवनात आले ते निवारण करण्याकरता परमात्मा धावतो. कित्येक भक्ताची अशी उदाहरणं आहेत की भगवंतानी त्या भक्ताचं रक्षण केलं त्या संकटापासून. मीराबाई राजकन्या, राजपुत्री, वैभव संपन्न जीवन, परंतु भगवंताच्या भक्तीचं वेड लागलं भगवान श्रीकृष्णाचं, गिरीधर लालचं. आणि मीराबाई पायामध्ये पैंजण बांधून भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये जाऊन नाचू लागली, भजन म्हणू लागली. तिची ती अवस्था पाहिली, लोक चर्चा करू लागले की राजकन्या आहे मीरा, मंदिरात जाऊन नाचते काय, भजन म्हणते काय. ऐसी लागी लगन. थोडा इको देता काय? इको द्या थोडासा. ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरे गुन गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, 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 महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी गाने लगी, ऐसी लागी लगन, मीरा हो गई लगन. राजाला सेवकाने महाराज, इस मीरा ने हमारे कुल का नाम खराब कर दिया, कलंकित कर दिया, मार डालो मीरा को.
नाच रहे हैं पैरों में घुंघरू बांध के, ये हमारी परंपरा है, इसने हमारा नाम खराब कर दिया। कुल भेदी है ये, कुल कलंकी है। महाराजांनी विषाचा प्याला पाठवला मीराबाईला मारण्याकरता। मीराबाईंकडे तो विषाचा प्याला दिला, मीराबाईंनी घेतला, मीराबाईंनी घेतला, पण तुकोबराय म्हणतात मीराबाईंनी नाही घेतला। मग मीराबाईसाठी, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडे वार, उच्च नीच काही काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती मीराबाईंनी तो विषाचा प्याला घेताना दिसला, परंतु तुकोबराय म्हणतात तो मीराबाईंनी नाही घेतला, मीराबाईसाठी घेतो विष। कोण घेतोय? परमात्मा या भगवत भक्ताचं रक्षण करतो, दुःखापासून सोडवतो। प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये तरी काय, वाली सुग्रीव ज्या वेळेला त्यांचं युद्ध चालू झालं, रामप्रभूच्या लक्षात आलं की सुग्रीवावर अन्याय केला। भक्त आहे सुग्रीव, विभीषण भक्त आहे, सुग्रीवजी भक्त आहे, आणि भक्ताच्या जीवनात ज्या ज्या वेळेस संकट आले प्रभू रामचंद्राने त्या भक्ताचं संकट दूर केलं। पहा स्वभावच भगवंताचं स्वरूपच तसं आहे, मंगलमय। मंगल भवन अमंगल हारी, द्रवभूषु दशरथ अजिर बिहारी, राम सिया राम, सिया राम, जय जय राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम। रघुकुलाची परंपरा आहे, ओ रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई, राम सिया राम, सिया राम, जय जय राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम। अति हरि कृपा जाहि पर होई, पाऊ देहि यही मादक सोई, राम सिया राम, सिया राम, जय जय राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम। महाराजांचा आता देवगडला सुंदर असं कीर्तन झालं, आणि त्यांनी अत्यंत सुंदर काही चौपाया गायल्या। भगवंताचं कोणत्या भक्तावर जास्त प्रेम असतं? तुळशीदासजी म्हणतात ना, निर्मल मन जन सोहे मोहे पावा, मोहे कपट चल चित्र न भावा, राम सिया राम, जय जय राम। वाह वाह बेटी मास्तर, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साया मागे। तुकोबरायला प्रश्न केलेला असावा साधकांनी, तुकोबराय ज्याच्या प्राप्ती करता योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, ऋषी मुनी यज्ञ हवन करतात, तू त्यांच्या ध्यानालाही जात नाही। माऊली म्हणतात एरवी हा योगी हा नडळे वेदार्थाची नाकळीचे तर ध्यानाची डोळे पावती ना। एथ वेदमुखे झाले, मन पवन पांगुळले, रात्री विना मावळले रवी शशी। तो सर्व सर्वेश्वर परमात्मा त्या भक्ताचं रक्षण कसं करतो, त्यांच्यावर प्रेम कसं करतो, की जो वेदालाही ज्याचं वर्णन करता येत नाही, त्यासाठी भक्त काय करतात त्याचं उत्तर तुकोबराने अभंगाच्या 3ऱ्या चरणात दिलं। घ्यावे नाम
किसी करने का किसी करने जगाच्या मालकानं भक्तावर प्रेम करावं याकरता भक्त काय करतात तो कोबराय म्हणतात भक्त त्याचं नामचिंतन करतात नामस्मरण करतात कारण परमात्मा हा त्याच्या भक्तीनंच प्रसन्न भक्तावर होत असतो एकमेव साधन सांगितलं पहा केचित केवल या भक्त्या वासुदेव परायणा अगंधुन्वंतिका स्नेहा निहार एव भास्करः
वंदे मातरम सुजना राग देश आणि देशभक्ती पर त्याच रागात गायले गेलं. वा झिनी रे झिनी, हा झिनी रे झिनी, हा चदरिया झिनी रे झिनी 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 राम नाम रस रस झिनी चदरिया झिनी रे झिनी. ते गायनातलं बी कळत त्याचा आनंद असतो, त्याला गायन कळतं. नाही तर बाकी वाटते काय मध्ये चालू केलं भयन कीर्तन दिलं सोडून. भक्त त्याचं नामचिंतन करतात. याने घ्यावे नाम तिसी करणे त्याची काम. आणि भगवंताचं ब्रीद येतेशा अहम समुधरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मैया वेशित चेत साम. जो मज होवे अन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मला. आणि म्हणून जगाचा मालक त्यांच्यावर त्या भक्तावर प्रेम करतो. का करतो त्याचं आणखीन महत्वाचं कारण जगद्गुरु कोपराने सांगितलं त्याचा स्वभाव तसा आहे. थोडं ऐकू द्या. भगवंताचा स्वभाव तसा आहे. कसा आहे तो कोपराय म्हणतात त्याचा स्वभाव भोळा आहे. तू का म्हणे भोळी, 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 तू का म्हणे विठ्ठल पेची कोमळे धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे.